उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मुलं घरी असतात, प्रचंड गलका करतात, त्यांना घरी नवीन काहीतरी खायला हवं असतं आणि अशा वेळेला चटपटीत पण तरीसुद्धा आहाराच्या दृष्टीने योग्य असं काय खायला द्यावं हा प्रश्न नेहमीच पडतो. मुलांना मोठ्यांना सगळ्यांनाच आवडणारा एक प्रकार म्हणजे फ्रेंच फ्राईज. पण हे फ्रेंच फ्राईज हेल्दी नसतात असं समज आहे. म्हणूनच आज मी तुमच्यासाठी हेल्दी फ्रेंच फ्राईजची रेसिपी घेऊन आलोय. नमस्कार, माझं नाव ध्वनिशा आहे आणि मी एक हीलिंग फूड न्यूट्रिशनिस्ट आहे. फ्रेंच फ्राईज म्हणल्याने सगळं घाबरतात. आज आपण बनवू एक हेल्दी फ्रेंच फ्राईज, लो फॅट बेक्ड फ्रेंच फ्राईज. आपण यूज करू स्वीट पटेटो. स्वीट पटेटो आपण फ्रेंच फ्राईज सारखे कापून घेऊ. स्वीट पटेटोच्या स्टार्च ॲसिडिटी पेशंट्ससाठी पित्त कमी करण्यासाठी उपयोगी असते. जर तुम्हाला ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आहे तो स्वीट पटेटोची फ्राईज करून तुम्ही जेवणासंगती किंवा स्नॅक्समध्ये खाऊ शकता. हे तयार झाली आपली फ्राईज. आपण घेऊया एक बेकिंग डिश. ॲड करूया ऑलिव्ह ऑइल. तुम्ही साधारण कुकिंग ऑइल पण यूज करू शकतात. ऑलिव्ह ऑइल मी फक्त फ्लेवरसाठी यूज करते. इंडियन्स आणि महाराष्ट्रीयनसाठी ग्राउंडनट ऑइल म्हणजे सिंगचं तेल लई उपयोगी असते. थोडासा सॉल्ट, चिली फ्लेक्स, तुम्ही मिरची पावडर पण यूज करू शकतात. थोडासा पेपर. ह्याच्यात ऑरिगॅनो, बेसिल, पार्सली जसे हर्ब्स पण तुम्ही यूज करू शकतात. ह्याला आपण मिक्स करून घेऊ आणि आपली फ्राईजला बेक करूया अवनमध्ये. अवनचा तापमान आहे 180 डिग्रीज आणि ह्याला बेक करूया 20 मिनिटांसाठी. स्वीट पटेटो फ्राईज एक युनिक रेसिपी आहे जे हेल्दी पार्टी स्टार्टर पण बनवू शकते. लहान मुलांना, वडिलांना, ॲसिडिटी पेशंट्सना आणि हार्ट पेशंट्ससाठी खूपच उपयोगी रेसिपी आहे. वाटते आपले स्वीट पटेटो फ्राईज तयार आहे. बघूया. आपले फ्राईज क्रिस्प, गोल्डन आणि टेस्टी आहे. सर्व करूया हे फ्राईज बोटमध्ये. मी फ्राईज घेऊन धावते खायला. तुम्ही ट्राय करून सांगा कसं बनले आहे.